शीतलीला फोन करूया काय? आज्याला फोन लावू का? हॅलो. हा रावल्या. आ राहुल्या? अगं आजा बोलतोय मी. अर तुला फोन लागला वय? सॉरी सॉरी, रावल्याला फोन लावत होते, चुकून तुला लागला. बर, तू पोचलास का? वय आता चाललोच होतो आत, तेवढा तुझा फोन आलाय. हा, रावल्याकडं काम होतं एक, म्हणून त्याला फोन लावत होते. तुला कसा काय लागला काय माहित. तू दे पेपर, मी ठेवू का? आ? ठेवू का? हा हा, बाय. बाय. हॅलो. अगं परत मलाच फोन केलाच वय? होय काय? अरे बापरे, आता काय करायचं र? म्हणजे परत तुलाच लागला, मग परत न बोलताच ठेवायचं वय फोन? नाही, म्हणजे तसं काय नाही. बोल की तुला काय बोलायचं असेल तर. मला कुठं काय बोलायचंय. अगं आता तर म्हणलीस ना, न बोलता फोन ठेवायचा का म्हणून. हा म्हणजे तू बी बोलू शकतोस की. आता मी काय बोलणार, मी परीक्षेला चाललोय ना. हा, पण काय राहिलं नाही ना? काय? अरे काय विचारते मी, काय राहिलं नाही ना? खरं तर काय राहिलं नाही पाहिजे. बर, कधी आहे पेपर? आता. जा, नीटली पेपर. हा. अनायक, गुड लक. थँक्यू. भैया, जमाला कळाय पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही सांगितलंय म्हटलं काहीतरी महत्वाचं काम असेल ना. त्याला या मामी, या 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 बसा. काय चहा पाणी वगैरे? नग बसायला नाही आले मी इथं. मग जा विचारायला आले. कसला जाप? अजिंक्यनं कसं कळलं जेडी गावातच आहे ती? आता तोच प्रश्न आम्हाला बी पडलाय. खरं टॅलेंट हा, तुम्हाला माहित नव्हतं असं कसं होईल? मामी, तुम्हाला काय म्हणायचंय? आजाला मी सांगितलं जेडीला तिकडे लपवलंय, जा बघ घेऊन ये, असंच ना? अहो मी असं कुठं म्हणतीये, पण तुमच्या बिगर कुणालाच माहित नव्हतं ही, म्हणून म्हणलं. एकदम रॉंग बोलताय मामी तुम्ही. त्या आजाला मदत करून माझा काय फायदा होणार आहे? अहो, तसं नाही, पण तसं नाही मग कसं आहे? आम्ही बी म्हणू शकतो, तुम्ही सांगितलं आजाला जा तिकडे जेडीला लपवलंय बघ. आम्हाला तोंड कशी पाडण्यासाठी काही कराल तुम्ही. अहो भैया, तुम्ही गैरसमज करून घेताय. हा, आणि तसंच गैरसमज तुम्ही बी करून घेत असेल तर? अहो माझा विश्वास आहे की तुमच्यावर. मामी, विश्वास कॉइन बॉक्सच्या रुपयासारखा असतो, एकदा टाकला की टाकला. आणि गैरसमज 2000च्या नोटेसारखा, किती करकरीत असू दे, पण दुकानदार संशयानेच बघणार. अहो पण मला असं कुठं म्हणायचंय की माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून. मला फक्त हेच म्हणायचंय की तुमचा माणूस राखणीला नेमका त्याच वेळी का नव्हता? अहो मामी, माणूस चुकतो कधी कधी.
आता जो चुकतो तोच शिकतो. हा बर, आज्याला शंका नाही ना आली की आपण दोघं ह्याच्यात होतो? त्यांना असंच वाटतंय की जेडी स्वतः जाऊन रुसून बसली होती. बघा, वाचलो आपण. नशीब, आता आपला प्लॅन ओपन झाला असता. ते बी हायच म्हणा, पण आता जेडीच्या लग्नाचं अवघड होऊन बसलं की. का? का म्हणजे अजिंक्य परीक्षेला गेल्यात ना, आता त्यांचं काम होईलच. अहो मामी, आज्या परीक्षेला गेलाय, पास व्हायचंय अजून. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. जे होईल ते होईल. मी हिम्मत सोडतच नसते. काही बी झालं ना तरी अजिंक्य आणि जेडीचं लगीन मी लावून देणारच. आणि हा, माझं बोलल्याचं लय मनावर घेत जाऊ नका. अहो नाही नाही मामी, आता हे बोलून लाजू नका आम्हाला. बरं, येऊ का? या. टॅलेंट हा बघितलं का? मामी आलीच का नाही आपल्याकडे? तुला म्हणलं होतं ना, हा, की मामीला हे आपणच केलं असं वाटणार. पण भैया एक सांगू का, हा, आजा जर भरती झाला तर आपलाच फायदा आहे बरं का. टॅलेंट, आपल्याला जवळचा फायदा बघून उपयोग नाही, लांबचा विचार कर. म्हणजे आज्याचं आणि जेडीचं लग्न झालं तर आपलाच फायदा आहे. आता आज्याच्या आणि जेडीच्या लग्नासाठी मी प्रयत्न करणार. आता आधी लगीन आज्याचं, मग भैयाचं. हा, हा हॅलो, हॅलो, अजिंक्य बोलतोय का? हा बोलतोय. आपण कोण? नावात काय आहे? अहो पण सांगा ना कोण बोलताय. कसा गेला पेपर? पेपर गेला की चांगला, पण आपण कोण बोलतोय? अरे काय, मी बोलते. मी कोण मी? कोण मी बोलतोय? आणि मला कुठल्या पूर्ण फोन केला असेल बरं? आणि तिला कसं काय माहित माझा पेपर होता? एक मिनिट, फोनच लावून बघतो.